या ठिकाणी औरादच्या ज्या सरपंच आहेत त्यांना आता औराद जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळालेली आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. या जिल्हा परिषद गटामध्ये नेमकं कशा प्रकारे त्यांच्या डोक्यामध्ये संकल्पना आहे. काय सांगाल की अचानक जिल्हा परिषदेची उमेदवारी, तुम्ही सरपंच आहात? सरपंच असो, जिल्हा परिषदेचा सदस्य असो, कोणताही या राजकारणातील कोणताही उमेदवार असो किंवा कोणताही पदावरचा विराजित उमेदवार, तिथं बसण्याचं त्याचं ध्येय काय आहे, त्याचं तिथं बसण्याचं, त्या पदावर बसण्याचं ध्येय किंवा त्याची नेमणूक का केली जाते, तर त्याची नेमणूक या जनतेच्या कामाची पूर्तता करण्यासाठी केली जाते. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि कुठल्याही वरच्या लेवलचा फंड नसताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा, कोरोनाचा काळ होता, त्यामध्ये दोन वर्ष कोरोना काळामध्ये गेले, जिथे की कुठलाच निधी येत नव्हता, पूर्ण निधी तिथे ठप्प झालेला होता. तरीही माझ्या प्रयत्नातून, आणि आदरणीय बालाजीरावजी भंडारी यांच्या नेतृत्वातून औरादचा कायापालट करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न केलेला आहे. आणि या ट्रिपल इंजिन सरकार असणाऱ्या नेतृत्वामध्ये मला उमेदवारी भेटलेली आहे आणि मी त्याच्याबद्दल खूप खुश. आणि जनतेला माझं नेतृत्व काम करण्याचं आहे आणि कामामधून मी जनतेपर्यंत ते काम पोहोचवणार आहे. आणि या जिल्हा परिषदेमधून जे मला जो वाटा येईल, जो फंड येईल किंवा जे जे कामं येतील, हे जनतेपर्यंत पोहोचवणार, मी नक्कीच पोहोचवणार आहे. लोकांच्या काय भावना आहेत? आता आपण लोकांमध्ये जाताय, प्रचार करताय, लोकांच्या गाठी भेटी घेताय, काय भावना आहेत लोकांच्या? प्रथमतः मला थोडीशी धडकी भरलेली होती की बाबा आपण जिल्हा परिषद निवडणूक लढवतोय. मी सरपंच अवघ्या 23-22-23व्या वर्षी सरपंच झाले, अगदी कमी वय, आणि एवढ्या लहान वयात मी सगळा अनुभव, प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. मग त्या मला थोडीशी धडकी भरलेली होती की बाबा जनतेपर्यंत जावं, एवढा मोठा सर्कल, एवढं मोठा औराद गाव, आणि जनतेशी भेटल्यानंतर आपल्याला काय प्रतिक्रिया भेटतील. पण ऍक्च्युली जनतेमध्ये गेल्यानंतर मला समजलं, अरे बापरे, आपण जनतेचे लाडके आहोत, मला मतदान मागण्याची गरज नाहीये, जनता माझ्याकडनं जनतेचा एवढा भयंकर प्रतिसाद आहे. नेमकं काय समस्या आहेत या भागाच्या आणि प्रामुख्याने आपल्याला त्या सोडवाव्या लागणार आहेत येणाऱ्या काळामध्ये? हे बाहेर येऊन राहणारे लोक, इथं जी लोकसंख्या सध्या व्यापक लोकसंख्या आहे, त्यांच्यासाठी काम करण्याला ग्रामपंचायतीचा निधी फार कमी पडतो. माझा मुख्य हेतू जिल्हा परिषद लढवण्याचा तोच आहे की मी एक सरपंच म्हणून मी कितीही जरी पळाले, किती जरी घासून मी काम केलं, लोकांच्या प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा माणूस जरी असला, पण मला काय कमी पडणार आहे? सगळ्याचा खेळ करता येतो, पण पैशाचा खेळ करता येत नाही म्हणतात अगोदर. वरच्या नेत्यांकडनं, जे केंद्रात, राज्यात आणि आमच्या तालुक्यात जे सरकार आहे त्यांच्याकडनं मला फंडिंग घ्यावं लागणार आहे. आर्थिक काम करणारी मुलगी आहे, करणारच, अशा अपेक्षा वाढल्या आणि त्या लोकांच्या अपेक्षा पूर्तता करण्यासाठी मी ही जी रणधुमाळी आता सध्या रोवलेली आहे, त्याचमुळे लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी मी आज इथं उमेदवारी घेतलेली आहे. आणि आदरणीय भैयानी माझ्यावर ही उमेदवारी, ही जबाबदारी मला सोपवलेली आहे. तर सर्वप्रथम माझ्या लिस्टमध्ये कोण असेल तर प्रथमतः महिला. बरोबर. प्रत्येक महिलेचा प्रश्न, प्रत्येक महिलेचं सर्वस्व. प्रचार तर होणारच आहे, आपण जनतेला काय आवाहन करणार? तर मी जनतेला हात जोडून विनंती करते, जनतेचा कल आणि आशीर्वाद तर माझ्या पाठीमागं आहेच, पण जनतेनं सतर्क व्हायला पाहिजे. जनतेनं असा उमेदवार निवडला पाहिजे की तो उमेदवार काम करणारा आहे हे पाहावं, त्याचं मागचं कार्य पाहावं, त्यांनी काय काय केलंय पाहावं, ज्या उमेदवाराची काम करण्याची वृत्ती आहे हे जनतेने पाहावं. आणि जनतेला मी एवढंच सांगू इच्छिते की केंद्रात सरकार बीजेपीचं, राज्यात सरकार बीजेपीचं, आणि आपले आमदार शंभू भैया तर आपल्या सोबत बीजेपीचेच आहेत. तर हे ट्रिपल इंजिन जे सरकार आहे, तुमच्या गावाला विकास होण्यापासून रोखणार नाही. नमस्कार. सध्या जिल्हा परिषदेची निवडणूक चालू आहे. आपण प्रत्येक जिल्हा परिषद गटात जातोय, तेथील उमेदवाराशी चर्चा करतोय. नेमकं काय सध्या त्यांचं चाललंय? सुरुवात आहे प्रचाराची, प्रचाराचे नारळ फोडत आहेत उमेदवार. त्याच पद्धतीने आपण औराद जिल्हा परिषद गटात आलोय. या ठिकाणी औरादच्या ज्या सरपंच आहेत
त्यांना आता औराद जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळालेली आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. या जिल्हा परिषद गटामध्ये नेमकं कशा प्रकारे त्यांच्या डोक्यामध्ये संकल्पना आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तर ताई आपल्याला ही जी उमेदवारी मिळालेली आहे, काय सांगाल की अचानक जिल्हा परिषदेची उमेदवारी, तुम्ही सरपंच आहात? तर मी सर्व तुमच्या माध्यमातून जुळणाऱ्या सर्व मायबाप जनतेला माझा साष्टांग नमस्कार करते. तर तुमचा प्रश्न असा की जिल्हा परिषदेची तुम्हाला बरोबर. उमेदवारी तुम्ही भेटलेली सरपंच आहे. होता, अचानक जिल्हा सरपंच होता, परिषदेची निवडणूक जिल्हा झाली. परिषदेची निवड झालेली आहे. तर सरपंच असो, जिल्हा परिषदेचा सदस्य असो, कोणताही या राजकारणातील कोणताही उमेदवार असो किंवा कोणताही पदावरचा विराजित उमेदवार, तिथं बसण्याचं त्याचं ध्येय काय आहे, त्याचं तिथं बसण्याचं, त्या पदावर बसण्याचं ध्येय हं. किंवा त्याची नेमणूक का केली जाते, तर त्याची नेमणूक या जनतेच्या कामाची पूर्तता करण्यासाठी केली जाते. बरोबर. तर मी जेवढ्या धडाडीनं काम करते, मी सरपंच पदावर विराजित असताना, हं. एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि कुठल्याही वरच्या लेवलचा फंड नसताना मला, मी इथून निवडणूक लढवली, सरपंच म्हणून विराजित झाले. आणि तरीही एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा, कोरोनाचा काळ होता, त्यामध्ये दोन वर्ष कोरोना काळामध्ये गेले, जिथे कुठलाच निधी येत नव्हता, पूर्ण निधी तिथे ठप्प झालेला होता. तरीही माझ्या प्रयत्नातून, आणि आदरणीय बालाजीरावजी भंडारी यांच्या नेतृत्वातून औरादचा कायापालट करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न केलेला आहे. बरोबर. औरादचा चेहरा मोहरा आम्ही बदलण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. ते चित्र आज सगळ्यात तुम्हालाही दिसत असेल आणि जनतेलाही दिसतंय. बरोबर. आणि त्याच धडाडीच्या नेतृत्वामुळं, त्या आमच्या काम करण्याच्या स्वभावामुळं आज आम्ही इथं आहोत. आणि त्याच आमच्या काम करण्याच्या वृत्तीला पाहून लोकांनी आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या जिजाऊ आईसाहेब, अक्कासाहेब आणि आदरणीय आमदारजी संभाजी भैया पाटील निलंगेकर आणि आदरणीय अरविंद भैया पाटील निलंगेकर यांच्या खंबीर नेतृत्वामध्ये, या सक्षम नेतृत्वामध्ये आणि या ट्रिपल इंजिन सरकार असणाऱ्या नेतृत्वामध्ये मला उमेदवारी भेटलेली आहे. आणि मी त्याच्याबद्दल खूप खुश, आणि जनतेला माझं नेतृत्व काम करण्याचं आहे आणि कामामधून मी जनतेपर्यंत ते काम पोहोचवणार आहे. आणि या जिल्हा परिषदेमधून जे मला जो वाटा येईल, जो फंड येईल किंवा जे जे कामं येतील, हे जनतेपर्यंत पोहोचवणार, मी नक्कीच पोहोचवणार आहे. आणि त्याच्याबद्दल मी अप्रतिम खुश आहे. बरं, लोकांच्या काय भावना आहेत? आता आपण लोकांमध्ये जाताय, प्रचार करताय, लोकांच्या गाठी भेटी घेताय, काय भावना आहेत लोकांच्या? प्रथमतः मला थोडीशी धडकी भरलेली होती की बाबा, आपण जिल्हा परिषद निवडणूक लढवतोय. मी सरपंच अवघ्या 23व्या वर्षी सरपंच झाले, अगदी कमी वय, आणि एवढ्या लहान वयात मी सगळा अनुभव, प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. मग त्या मला थोडीशी धडकी भरलेली होती की बाबा, जनतेपर्यंत जावं, एवढा मोठा सर्कल, एवढं मोठा औराद गाव, आणि जनतेशी भेटल्यानंतर आपल्याला काय प्रतिक्रिया भेटतील. पण ऍक्च्युली जनतेमध्ये गेल्यानंतर मला समजलं, अरे बापरे, आपण जनतेचे लाडके आहोत, मला मतदान मागण्याची गरज नाहीये. जनता माझ्याकडनं जनतेचा एवढा भयंकर प्रतिसाद आहे. प्रत्येक घरामध्ये गेलेली महिला, तिच्या मी पाया पडायची तर मला गरज पडत नाहीये, ती प्रत्येक महिला मला अगोदर मिठी देतेय, तू आलीस बाळा, तू खरंच छान, खरंच काम करणारी महिला आहेस, तुला भक्कम तुझ्या पतींची साथ आहे, त्याच्या भक्कम नेतृत्वाची साथ आहे, तुझी वृत्ती सगळ्यांना घेऊन चालणारी आहे, तू महिलांचं तुझं समर्पण खूप जास्त आहे, हे प्रत्येक महिला मला बोलती आहे. त्याच्यामुळे अगोदर मला थोडीशी धडकी भरली होती की बाबा कसं होईल, काय होईल. पण आता मला कुठलीच भीती किंवा कुठलीच मला शंका राहिलेली नाही की मी ही लढाई जिंकू शकते का. आणि हा जो माझ्या मनामध्ये प्रश्न होता, तो प्रश्न माझा पुसून गेलेला आहे. आता मी खूप खुश होऊन प्रचार करत आहे आणि जनताही मला भयंकर प्रतिसाद देत आहे. बरं, आपण या भागात फिरताय, गेली अनेक वर्षापासून आपण इथं सरपंच म्हणून आहे. नेमकं काय समस्या आहेत या भागाच्या, आणि प्रामुख्याने आपल्याला त्या सोडवाव्या लागणार आहेत येणाऱ्या काळामध्ये? नक्कीच माझं ध्येयच ते आहे, सरपंच पदापासून जिल्हा परिषदला का जावं.
तर औराद हे व्यापक गाव आहे. औराद हे छोटस गाव नाहीये. आणि इथं वोटिंग किती असणार आहे? 12,000 वोटिंग आहे. 12,000 वोटिंग आहे, पण इथं राहणारा वर्ग जवळपास खूप सारा मोठा आहे. ज्यांची वोटिंग इथं नाही, त्यांची वोटिंग दुसऱ्या गावाला आहे. बरोबर. व्यापारामुळं, शिक्षणामुळं, हे औराद एक शिक्षणाचं माहेरघर बनलेलं आहे. शिक्षणामुळं, या इथल्या व्यापारामुळं, मार्केटमुळं आणि जे गावं या मार्केटमुळं इथं जुडलेले आहेत, त्या गावची लोक इथून राहिलेली आहेत. बरोबर. मग हे गाव छोटं राहिलेलं नाहीये, गाव खूप व्यापक झाले. आणि गावामध्ये काम करण्यासाठी एवढ्या म्हणजे 12,000 लोकसंख्या आहे, ठीक आहे, 12,000 वोटिंग्स वगैरे आहेत, पण हे बाहेर येऊन राहणारे लोक, इथं जी लोकसंख्या सध्या व्यापक लोकसंख्या आहे, त्यांच्यासाठी काम करण्याला ग्रामपंचायतीचा निधी फार कमी पडतो. माझा मुख्य हेतू जिल्हा परिषद लढवण्याचा तोच आहे की मी एक सरपंच म्हणून मी जरी कितीही जरी पळाले, किती जरी घासून मी काम केलं, लोकांच्या प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा माणूस जरी असला, पण मला काय कमी पडणार आहे? सगळ्याचा खेळ करता येतो, पण पैशाचा खेळ करता येत नाही म्हणतात अगोदर. जरी माझं सगळं अस्तित्व मी पणाला लावून, मी स्वतःला जरी माझी किडनी जरी विकून या गावचा विकास करावा किंवा माझ्या पूर्ण सर्कलचा विकास करावा म्हटलं तर माझ्यानं होणार नाही. त्याच्यासाठी मला माझ्या वरच्या नेत्यांकडनं, जे केंद्रात, राज्यात आणि आमच्या तालुक्यात जे सरकार आहे त्यांच्याकडनं मला फंडिंग घ्यावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी मला इथं उमेदवार म्हणून उभं राहावं लागणार आहे. ते मी ठरवलं की बाबा नाही, मला गावचा विकास करायचा आहे, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. आणि मी काही जागी काम केल्यामुळे लोकांच्या अपेक्षा एवढ्या भरारीनं वाढल्या की नाही, करू शकते आरती काम करणारी मुलगी आहे, करणारच, अशा अपेक्षा वाढल्या. आणि त्या लोकांच्या अपेक्षा पूर्तता करण्यासाठी मी ही जी रणधुमाळी आता सध्या रोवलेली आहे, त्याचमुळे लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी मी आज इथं उमेदवारी घेतलेली आहे. आणि आदरणीय भैयानी माझ्यावर ही उमेदवारी, ही जबाबदारी मला सोपवलेली आहे. आणि मी नक्कीच त्यांच्या विश्वासाला, नक्कीच या जनतेच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. मी नक्कीच काम करून माझं नेतृत्व आणखी काय आहे लोकांना नक्कीच दाखवेन. खरं तर आम्ही तुमचे अनेक भाषणं सुद्धा ऐकलेली आहेत. एवढी डेअरिंग येते कुठून तुम्हाला? डेअरिंग म्हणण्यापेक्षा माझा परिवार, माझा जो बेसिक परिवार, माझं माहेर जे आहे, राजकारणाचं ही माहित नव्हतं मला. पण आदरणीय बालाजीरावजी भंडारे साहेबांच्या नेतृत्वातून त्यांचा जो लोकांविषयीचा कल, लोकांविषयीचं समर्पण, मी जेव्हा त्यांची धर्मपत्नी म्हणून मी बनले, त्यांनी माझ्या मनामध्ये एक रुजवलं की आपण आयुष्यात येऊन काहीतरी लोकांसाठी केलं पाहिजे. आपलं नाव जर जिवंत ठेवायचं असेल तर लोकांसाठी आपलं समर्पण थोडंफार तरी असलं पाहिजे. असे माझे बालाजीराव, माझ्यासाठी सर्वस्व असणारे माझे पतिदेव बालाजीरावजी भंडारे यांनी माझ्या मनामध्ये रुजवलं की आपलं जर नाव करायचं असेल, आपलं जर नाव, अस्तित्व आणि आपलं सर्वस्व, आपल्याला जर काहीतरी करून दाखवायचं लोकांसाठी, स्वतःसाठी नाही. स्वतःसाठी तर सगळे करतात, लोकांसाठी जर काही करायचं असेल तर आपल्याला काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळं आपण लोकांशी भेटणं, लोकांच्या समस्या विचारणं, त्याचं निराकरण करणं, हे त्यांचे जे मला उपदेश होते, त्या उपदेशातून मी प्रोत्साहित होऊन माझं आजचं जे नेतृत्व बनलंय, मी ह्याचं संपूर्ण समर्पण माझे पती बालाजीरावजी भंडारे, माझ्यासाठी साक्षात परमेश्वर असणारे बालाजीरावजी भंडारे यांना समर्पित करते. खरं तर या सगळ्या गोष्टी करत असताना महिला म्हणून आपण महिलांसाठी काय करणार आहात येणाऱ्या काळामध्ये? खरं तर महिलांना स्थानिकला रोजगार हवा असतो, महिलांना त्यांचं सक्षमीकरण करावं लागतं. काय नेमकं आपण महिलांसाठी करणार आहात? तर सर्वप्रथम माझं समर्पण आणि आतापर्यंतची काम करण्याची माझी पद्धत जी आहे, तर सर्वप्रथम माझ्या लिस्टमध्ये कोण असेल तर प्रथमतः महिला. बरोबर. प्रत्येक महिलेचा प्रश्न, प्रत्येक महिलेचं सर्वस्व, प्रत्येक गोष्ट, तिचे बेसिक, इव्हन पाणी वगैरे, मूलभूत म्हणजे जे गोष्ट लागते महिलांसाठी काम करण्यासाठी, ते म्हणजे सगळ्यात प्रमुख म्हणजे पाणी. पाण्याशिवाय महिलांचं काम होत नाही. आणि त्या गोष्टीची मी पूर्तता केलेली आहे. माझ्या हातातून योजना राबवली मी, जी पाणी फिल्टर वॉटरची योजना माझ्या हातून जी राबवली गेली, त्याच्यातून मी सोडवलेलं आहे. त्याऐवजी अनेक सारे प्रश्न असतात महिलांचे. मी प्रत्येक वेळेस महिलांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिथं माझ्या कामातून देत असते. आणि तुमचा प्रश्न असा की तुम्ही काय करचाल. बरोबर. तर
मी महिलांसाठी सर्वप्रथम प्रत्येक महिला स्वावलंबी झाली पाहिजे. बरोबर. प्रत्येक महिला स्वावलंबी झाली पाहिजे. जर ती स्वतः स्वावलंबी झाली तर तिला कोणाची गरज पडणार नाही. प्रथमतः माझी महिला स्वतः रोजगारामधून असो, स्वयं व्यवसायामधून असो, जी बेरोजगार महिला आहे तिला रोजगार मिळवणं, ती अशी मेन गोष्ट मी महिलांचं स्वावलंबी जीवन तयार करेन, जेणेकरून तिला कोणापाशी हात पसरायची गरज नाही. तिला जर मी सक्षम केलं तर तिला कोणत्याही गोष्टीची अडचण येणार नाही, हे करेन. दुसरी गोष्ट, सध्या जे वातावरण चालू आहे जिथं की महिला कुठेतरी समोर येण्याला घाबरतात, समोर येण्यासाठी कोणते त्यांना आपल्या सरकारनं आता लाडकी बहीण योजना काढली आणि मग विरोधक असं म्हणतात की लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीपुरते पुन्हा बंद करून टाकणार आहे म्हणतात. तर हे असं होणार नाही. मूळ भाजप सरकारचा हेतू असा आहे, मी जे सांगत होते त्यालाच रिपीट करते. मूळ भारतीय जनता पार्टी सरकारचा हेतू तोच आहे की महिलांचं स्वावलंबी करणं, महिला तयार झाल्या पाहिजे. मग जो लाडकी बहीण योजनेच्या द्वारे त्यांना फंडिंग भेटतेय त्याच्यामधून त्यांनी काही जणांनी त्या पैशामधनं स्वतःचा व्यवसाय देखील उभा केलेला आहे. शिलाई मशीन असो किंवा एखाद्या पापड तयार करणे वगैरे असे काही जे उद्योग आहेत, असे उद्योग स्वतः त्या फंडिंग मधून तयार झालेले आहे. म्हणजे ते तो फंड थोडा जरी असला पण त्या फंड मधून त्यांनी आपला व्यवसाय हातभार लागतो. हातभार स्वतःचा व्यवसाय तयार करून स्वतःला स्वावलंबी केलेले. तर नक्कीच असं होणार नाहीये याची मला गॅरंटी आहे. आणि भारतीय जनता पार्टीचं ध्येय आहे महिलांना स्वावलंबी करणं, आणि ते कधीच थांबणार नाही याचा मला विश्वास आहे. बरोबर. खरं तर आता आपल्या जिल्हा परिषद गटामधून कुठले गण आहेत, उमेदवार कोण आहेत आपल्या सोबतचे? तर भारतीय जनता पार्टीकडनं जिल्हा परिषदेसाठी माझ्यावर जो जिम्मेदारी सोपवलेली आहे आणि आमचे आदरणीय डॉक्टर साहेब मल्लिकार्जुनजी शंकर डॉक्टर साहेब यांना औराद गणामधनं पंचायत समितीसाठी उमेदवारी भेटलेली आहे. आणि सावरी गणामधनं आदरणीय एक धडाडीचं नेतृत्व बंकटजी बिरादार यांना उमेदवारी भेटलेली आहे. जेणे असे आमच्या आमदार साहेबांनी, आमच्या भैया साहेबांनी असं नेतृत्व शोधलंय जे की काम करण्याला महत्व देतं. अशी आमची ही टीम बनवलेली आहे आणि ही टीम नक्कीच काम करून त्यांचं नाव नक्कीच कुठेतरी उंचापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. आमच्या माध्यमातून जनतेला काय आवाहन करणार आहात? येत्या 5 तारखेला मतदान आहे. आता ही निवडणुकीची रणधुमाळी आहे, विरोधक सुद्धा तिथं जातील एकमेकांच्या, म्हणजे प्रचार तर होणारच आहे. आपण जनतेला काय आवाहन करणार आहात? तर मी जनतेला हात जोडून विनंती करते, जनतेचा कल आणि आशीर्वाद तर माझ्या पाठीमागं आहेच, पण जनतेनं सतर्क व्हायला पाहिजे. जनतेनं असा उमेदवार निवडला पाहिजे की तो उमेदवार काम करणारा आहे हे पाहावं, त्याचं मागचं कार्य पाहावं, त्यांनी काय काय केलंय पाहावं. ज्या उमेदवाराची काम करण्याची वृत्ती आहे हे जनतेने पाहावं. आणि जनतेला मी एवढंच सांगू इच्छिते की केंद्रात सरकार बीजेपीचं, राज्यात सरकार बीजेपीचं आणि आपले आमदार शंभू भैया तर आपल्या सोबत बीजेपीचेच आहेत. तर हे ट्रिपल इंजिन जे सरकार आहे तुमच्या गावाला विकास होण्यापासून रोखणार नाही, कारण ती जिम्मेदारी त्यांची आहे. आणि हे जे वर बसलेलं सरकार आहे ते नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या माग एक खंबीर पिल्लेर बनून राहणार आहे. त्याच्यामुळे जनतेला कुठल्याच कामाची अडचण येणार नाही, त्यांच्या विकासाला कुठंच स्पीड ब्रेकर लागणार नाही. त्यामुळं मी सर्व जनतेला एवढीच विनंती करते, येत्या 5 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आमचे सहकारी आदरणीय डॉक्टर मल्लिकार्जुन शंकर आणि बोरसुरी गटातून असणारे आदरणीय बंकटजी बिरादार यांना आणि मी स्वतः आपली बहीण, आपली लेक, आपली औरतची सून म्हणून सर्वांना विनंती करते की येत्या 5 तारखेला मला आणि आमच्या सहकाऱ्यांना कमळ चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही विजयी करावं. नक्कीच मी तुमच्या अपेक्षांची पूर्तता 100% करेनच, हा असं मी शब्द देते.
धन्यवाद. धन्यवाद ताई. आपण जो वेळ दिलात आणि आपण जी माहिती सांगितलात की आपल्या जिल्हा परिषद गटाला एका उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी आपण जे प्रयत्नशील राहणार आहात, नक्कीच जनता सुद्धा येत्या 5 तारखेला मतदान करून आपल्याला आशीर्वाद देईल याच्यामध्ये काही शंका नाही. धन्यवाद.